नमस्कार मित्रांनो, मी पौर्णिमा नांगरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ती सत्य घटना आहे. नेव्हिल गोडार्ड यांच्या पुस्तकातील. त्यांच्या पुस्तकात एक धडा दिला आहे, देअर इज अ नो फ्रिक्शन. 19 वर्षाच्या मुलाची ही गोष्ट आहे. त्याचं मत होतं त्याचं काहीच होऊ शकणार नाही. त्यांनी नेव्हिल गोडार्ड यांचं एक व्याख्यान ऐकलं, इमॅजिनेशन क्रिएट्स रियालिटी. त्यांच्या एका व्याख्यानात त्याने ऐकलं, इमॅजिनेशन क्रिएट्स रियालिटी. पहिल्यांदा 19 वर्षाच्या व्यक्तीला वाटलं हे मूर्ख करण्याचं आणि मूर्ख ठरवण्याची साधने आहेत. ते 19 वर्षाच्या मुलाने रोज रात्री झोपताना व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. ह्या गोष्टीमुळे नाही की ही गोष्ट खरी व्हावी, तर त्यांनी दिलेल्या व्याख्यानामध्ये ठरलेली गोष्ट खोटी निघावी म्हणून त्याने व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. ला स्टुडिओची फ्रँचायझी मिळाली आहे. 19 वर्षाच्या मुलाने रोज रात्री झोपताना व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. स्टुडिओची फ्रँचायझी आपल्याला मिळाली आहे आणि तो खूप आनंदित दिसत आहे. आणि 3 आठवड्यानंतर ही गोष्ट अचानकपणे खरी ठरली. त्या मुलाला एका मित्राचा फोन आला आणि त्या मित्राने सांगितलं, माझ्याकडे एक स्टुडिओ आहे जो मला एकट्याला सांभाळणं थोडं कठीण होत आहे. त्याच्यामुळे तू माझी मदत करशील का? अशा रीतीने त्या मुलाचं स्वप्न खरं ठरलं. जर आपण रात्री झोपताना आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट जर आपण मनात आणली आणि त्याच्यासाठी आपण चित्र रेखाटलं की ती गोष्ट आपल्याला भेटली आहे, तेव्हा आपलं आयुष्य कसं असेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.